तर आज आपण पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या काही विशेष नैवेद्याच्या भाज्या पाहणार आहोत। एकाच वाटणापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 6 भाज्या आपण इथे पाहणार आहोत। त्याचबरोबर एक 7वी भाजी अशी आहे की ती हमखास पितृपक्षामध्ये बनवली जाते, तीही पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर सगळ्यात आधी इथे मी हिरवं वाटण घेतलेलं आहे। हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं घालून बनवलेले हे वाटण आहे। याच वाटणाच्या आपल्याला सगळ्या भाज्या बनवायच्या आहेत। तर सुरुवातीला मी इथे मेथीची भाजी बनवणार आहे। तर कढईत घातलेलं आहे थोडंसं तेल आणि जे वाटण बनवलं आहे त्यातलं 1-2 चमचे आपल्याला म्हणजे अंदाजे आपल्याला चवीनुसार मिरची घालायची आहे, वाटण घालायचं आहे। 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली मेथी घालून घ्यायची आहे। पितृपक्षामध्ये लागणाऱ्या सर्व भाज्या मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत। तर इथे मी मेथी कढईमध्ये घालून घेतलेली आहे। 1-2 मिनिटं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये मीठ घालायचं आहे। आता मेथीची भाजी बनवताना तुम्हाला झाकण बिलकुल ठेवायचं नाही, कारण झाकण जर ठेवलं तर भाजीचा रंग बदलतो आणि त्यातले जीवनसत्वही नष्ट होतात। तर झाकण न ठेवताच ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि भाजीचाही रंग अजिबात इथे बदललेला नाही, हिरवीगार अशी भाजी झालेली आहे। तर 2 मिनिटभर आपल्याला इथे भाजी परतून घ्यायची आहे। आता सगळ्यांकडे 2 शेगड्यांचा गॅस असतो, तर मी इथे दोन्ही शेगड्यांचा वापर करणार आहे। तर दुसरी कढई लगेच मी साईडला ठेवणार आहे आणि दुसरी भाजी बनवून घेणार आहे। तर कढईत घातलेलं आहे थोडंसं तेल, जिरं मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे। 1-2-3 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। हिरवं वाटणच आपल्याला सगळ्या भाज्यांना वापरायचं आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। पाव चमचा आपण हळद घालून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे। तर बटाटा इथे घालून घ्यायचा आहे। उभा चिरलेला बटाटा आहे हा। पितृपक्षामध्ये याच पद्धतीने बटाटा बनवला जातो। बरेच जण सालं काढतात, पण मी इथे सालं काढत नाही, याच पद्धतीने आम्ही भाजी बनवतो। तर बटाटा उभा चिरून घेतलेला आहे, सालं न काढता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तो मी आता कढईमध्ये घालून छान 2 मिनिटं परतून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं परतून ही भाजी आपल्याला वाफेवरच परतून घ्यायची आहे। आता या भाज्या आपल्याला सगळ्या वाफेवरतीच परतायच्या आहेत, बिलकुल पाणी घालायचं नाही, पाण्याचा वापर करायचा नाही। न पाण्याचा वापर करताच इथे सगळ्या भाज्या वाफेवरती परतून घ्यायच्या आहेत। तर पुन्हा एकदा झाकण काढून आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे व्यवस्थित। तर एका साईडला आपली मेथी होतीये आणि बटाटाही इथे होत आहे। तर मेथी आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे। तर मेथी आपली अगदी मस्त तयार झालेली आहे, अगदी हिरवागार रंग आलेला आहे, भाजीचा रंग अजिबात बदललेला नाहीये। तर भाजी आपण काढून घेऊया। सेम कढईमध्ये लगेचच आपण इथे दुसरी भाजी करून घेणार आहोत। तर तुमच्याकडे 2-3 कढई असेल तर तुम्ही वापर करू शकता। माझ्याकडे 3 कढयांचा मी इथे वापर केलेला आहे। तेल घालून जिरं मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे। हिरवं वाटण घातलेलं आहे, यामध्ये मी 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। छान परतून झालं की यामध्ये गवारीची भाजी आपण घालून घेणार आहोत, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता इथे गवार सुद्धा मी मोडलेली नाहीये किंवा तुकडे केलेले नाहीत, फक्त पुढचं टोक आणि मागचं टोक काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने पितृपक्षामधली गवार आणि बटाट्याची भाजी बनवली जाते। तर गवार घालून घेतलेली आहे, मिनिटभर परतून घ्यायची आहे आपल्याला। चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि नंतर ह्यावर ठेवायचं आहे झाकण। तर इथे सर्व भाज्यांची तयारी आधी तुम्हाला करून घ्यायची आहे, म्हणजे भाज्या पटपट होतात। तर बटाटाही आपल्याला चेक करायचा आहे, शिजलाय की नाही ते पाहायचं आहे आपल्याला। अदनमधनं भाज्या तुम्हाला चेक करायच्या आहे, म्हणजे आपण वाफेवर शिजवतो तर भाज्या करपू नये म्हणून अदनमधनं भाज्या तुम्हाला चेक करायचं आहे। तर 1 मिनिटभर आपल्याला अजून बटाटा हा इथे शिजवायचा आहे। तर पुन्हा ठेवायचं आहे झाकण आणि पुन्हा एकदा आता आपल्याला भाजी शिजली आहे की नाही ते पाहायचं आहे। तर पुन्हा एकदा हलवून पाहायचं आहे। तर बटाट्याची भाजी इथे एकदम मस्त झालेली आहे, बटाटाही अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आता ही भाजी आपण काढून घेऊया। सगळ्या भाज्या काढून तुम्हाला वेगळ्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत। तर लगेचच कढईत घातलेलं आहे तेल, जिरं मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि नेहमीप्रमाणे जसं हिरवं वाटण इतर भाज्यांना घातले तेच हिरवं वाटण आपल्याला इथे घालायचं आहे। मिनिटभर पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे पाव चमचा घालूया हळद। माझ्याकडे 3 शेगड्यांचा गॅस आहे, त्यामुळे मी 3 शेगड्यांवरती मस्त अशी भाजी बनवून घेणार आहे सगळ्या भाज्या। तर इथे मी काशीफळ भोपळा आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे, ते घालून घेणार आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 1 मिनिटभर परतून ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। काशीफळ भोपळ्याची भाजी लगेचच शिजते, जास्त शिजायला वेळ लागत नाही। तर पुन्हा एकदा मिनिटभर परतून आपल्याला ह्यावर ठेवायचं आहे झाकण। तर इथे मी यानुसार मसाल्यांची तयारी करून घेतलेली आहे। जिरं,
मोहरी, हळद, कढीपत्ता आणि मीठ, म्हणजे आपली भाजी करताना गडबड होत नाही, लगेचच हातोहात आपल्याला मसाले हातात येतात. तर इथे एका ताटामध्ये सगळ्या वस्तू मी ते काढून घेतलेल्या आहे. भोपळा हलवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण. अशी तयारी केली तर तुमची घाई गडबड होत नाही आणि भाज्याही पटकन होतात. गवार पुन्हा एकदा आपल्याला हलवून पाहिजे आहे. तर गवार अजून आपल्याला मिनिटभर अजून शिजवून घ्यायची आहे. तर आता गवार आपली इथे व्यवस्थित झालेली आहे. गवारही व्यवस्थित शिजलेली आहे, रंग गवारीचा बदललेला आहे. तर भाजी काढून घेऊया आणि लगेच आपण दुसरी ही भाजी बनवून घेणार आहोत. तर कढई ठेवलेली आहे, त्यात घातलेलं आहे तेल, जिरी मोहरी घालून घ्यायची आहे. हिरवं वाटण जे केलेलं आहे ते घालून घेऊया. 1 मिनिटभर पुन्हा एकदा मसाला परतून घ्यायचा आहे, वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला. जसं मी मगाशी म्हणाले की हे हिरवं वाटणच आपल्याला सगळ्या भाज्यांना घालायचं असतं. कढी, वडी, भजी, अगदी सगळ्या भाज्यांना हेच वाटण घालायचं आहे, दुसरं वाटण घालायचं नाही. तर पाव चमचा घातलेले आहे मी हळद, पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. तर कारली गोल गोल चकत्यांमध्ये अगदी पातळ मी चिरून घेतलेली आहे. तर कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आपल्याला घालून घ्यायची आहे. 2 मिनिटं छान तेलावरती परतून झालं की ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ. आणि कारलंही अगदी सेम जशा आधीच्या भाज्या आपण वाफेवरती शिजवल्यात तशाच आपल्याला कारलंही छान परतून घेऊन 10 मिनिटं वाफेवरती शिजून घ्यायचं आहे. त्यासाठी कारलं अगदी पातळ मी ते चिरलेलं आहे. आता आपण यावरती ठेवूया झाकण. तर पुन्हा एकदा आपल्याला हलवून पाहायचं आहे. अजिबात कुठल्याच भाजीला तुम्हाला इथे पाणी घालायचं नाही आहे. तर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे. तर एका साईडला आपला काशीफळ भोपळ्याची ही भाजी होत आलेली आहे. मिनिटभर पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी. आणि इथे आपली काशीफळ भोपळ्याची ही भाजी अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. भोपळ्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण पाणीदार भाजी असते, ही पटकन शिजली जाते. तर इथे भाजी आपली तयार झालेली आहे. तर दुसऱ्या कढईमध्ये लगेचच आपण भाजी दुसरी करून घेणार आहोत. तर घातलेलं आहे तेल, जिरी मोहरी घालून घ्यायची आहे आपल्याला. आणि हिरवं वाटण जे आपण सगळ्याच भाज्यांना वापरणार आहोत तेच वाटण मी इथे घातलेलं आहे. पुन्हा एकदा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद. सगळ्या गोष्टी मी हाताशी ठेवलेल्या आहे, म्हणजे झटपट स्वयंपाक होतो, जास्त वेळ लागत नाही. आणि यामध्ये आपल्याला भेंडी बारीक चिरलेली आहे ती घालून घ्यायची आहे. भेंडी 2 मिनिटं परतून घेतली की त्यावरती ठेवायचं आहे झाकण. पण भेंडी बऱ्याच वेळा झाकण ठेवलं की चिकट होते, तर त्यासाठी काय करायचं, भेंडी शिजत आली की वरतून तुम्हाला थोडीशी तेलाची धार घालायची आहे, म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही. तर इथे मी चवीनुसार घालून घेतलेलं आहे मीठ. आणि आता आपल्याला परतून भेंडी पुन्हा झाकण ठेवायचं आहे, म्हणजे भेंडी लवकर शिजेल. पुन्हा एकदा हलवून पाहायची आहे. आणि परतून झाली की पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे, म्हणजे भेंडी शिजायला किंवा भाज्या शिजायला वेळ लागत नाही झाकण ठेवलं की. तरी झाकण ठेवायचं आहे. आणि एका साईडला आपली कारल्याची भाजी तयार होत आहे. तर कारले ते परतून घेतलेलं आहे, पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे मिनिटभर. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहूया कारल्याची भाजी आपली झाली की नाही. तर कारला अगदी पातळ मी चिरलं होतं, त्यामुळे कारल्याची भाजी इथे अगदी 10 मिनिटात झालेली आहे. आणि भेंडी आपली इथे मस्त तयार झालेली आहे. भेंडीची भाजी तयार झालेली आहे. सगळ्या भाज्या तुम्हाला वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत. तर इथे भाजी काढून घेऊया. आणि आता आपण बनवणार आहोत विशेष म्हणजे आवर्जून केली जाणारी पितृपक्षातील लाल देठाची किंवा लाल माठाची भाजी, जी आवर्जून पितृपक्षामध्ये केली जाते, अजूनही केली जाते बऱ्याच ठिकाणी, पण हल्ली मिळत नाही म्हणून ही भाजी बनवली जात नाही. पण जिथे जिथे मिळते तिथे ही हमखास भाजी बनवली जाते. ती आहे लाल देठाची किंवा लाल माठाची भाजी. तर कढईत घातलेलं आहे थोडंसं तेल, हिरवं वाटण घालून घेतलं आहे मी. थोडंसं परतून झालं की ह्यामध्ये पाव चमचा घालायचा आहे हळद. छान परतून घ्यायचं आहे. आणि ही भाजी मी आधीच थोडीशी वाफवून घेतलेली आहे, जास्त शिजायला वेळ लागू नये म्हणून. तर ही वाफवलेले देठ जे आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर परतून झालं की ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि ही भाजी अगदी नेहमी आपण ज्या आधीच्या भाज्या बनवल्यात वाफेवरती शिजवून, तशीच ही आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. आधीच आपण थोडीशी वाफवून घेतलेली आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही. तर इथे थोडंसं आपल्याला अजून 2 मिनिटं परतून घ्यायची आहे भाजी. आणि इथे आपली लाल माठाची किंवा लाल देठाची भाजी ही तयार झालेली आहे. आवर्जून पितृपक्षामध्ये केली जाणारी ही भाजी आहे. आणि आता आपण बनवणार आहोत उडीद वडे. तर डाळ भिजवलेली आहे, ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ वाटलेली आपल्याला काढून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये. तर ह्या भांड्यामध्ये मी ही वाटलेली डाळ काढून घेणार आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा चणापीठ. आता यामध्ये आपल्याला हिरवं वाटणच घालायचं आहे, दुसरं काहीही घालायचं नाही आहे. तर हेच हिरवं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ. सगळे पदार्थ एकत्र आपल्याला हलवून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचा आहे. गरज असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर यामध्ये आता आपल्याला थोडंसं घालायचं आहे जिरं.
पुन्हा एकदा हलवून थोडीशी चिरलेली कोथिंबीरही आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हलवून यामध्ये सोडा किंवा इनो तुम्ही घालू शकता. छान फुलतात वडे. तर नेहमीसारखे जे आपण वडे बनवतो गोल तसे न बनवता आपल्याला हे वडे भज्यासारखेच बनवायचे आहेत. तर तेल तापत ठेवलेलं आहे, तेलही छान तापलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वडे या पद्धतीने भज्यांसारखे सोडून घ्यायचे आहेत. थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे म्हणजे भजे ते हाताला चिकटत नाही, वडे हाताला चिकटत नाही, व्यवस्थित तेलामध्ये सुटतात. तर इथे मी ते हाताला पाणी लावून हे वडे सगळे तेलामध्ये घालून घेणार आहे आणि अगदी छान खरपूस तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. या पद्धतीनेच आम्ही नेहमी पितृपक्षामध्ये वडे बनवतो. नेहमी आपण सांबर वडा किंवा उडीद वडा बनवतो तसं न बनवतो याच पद्धतीने भज्यांसारखाच वडा आम्ही बनवतो. तर त्याच पद्धतीने इथे मी उडीद वडे बनवून घेतलेले आहेत आणि छान खरपूस तांबूस होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. पितृपक्षामध्ये आवर्जून हे वडे केले जातात. एक वेळेस तुम्ही भजी नाही केले तरी चालतात, पण उडीद वडे आणि देठाची भाजी हमखास बनवली जाते. तर इथे उडीद वडे आपले छान तळून घ्यायचे आहेत. आता हे तळलेले उडीद वडे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. सगळ्या भाज्या तयार झाल्याच्या नंतर मी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या खराब होऊ नये. तर आपण वडे ही बाजूला काढून घेऊया आणि इथे पितृपक्षात तयार केल्या जाणाऱ्या भाज्या आणि उडीद वडे आपले तयार झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या ह्या वेगवेगळ्या 6 प्रकारच्या भाज्या आहेत आणि 7वी भाजी आहे ती विशेष लाल माठाची किंवा देठाची भाजी, तीही मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तुमच्याकडे पितृपक्षामध्ये कोणत्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा पदार्थ बनवले जातात ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये किंवा श्राद्धामध्ये बनवल्या जाणाऱ्या भाज्या आणि उडीद वडे आपण इथे दाखवलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक, त्याचबरोबर भरपूर शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. त्याचबरोबर हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.